सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आजच्या सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आत्मा गुड नमस्ते मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. आत्मा नमस्ते. सुट्टी आहे का प्रज्ञा मॅडम आज? सध्या सुट्टीवर आहे, तब्येत बरी नाही. ओके, मी नंतर कॉल करते तुम्हाला 12च्या. चालेल चालेल. काय साक्षी मॅडम, काल जॉईन नाही केलं तुम्ही? कालचं इतकं छान मेडिटेशन होतं. चला, आजचं आपलं मेडिटेशन कोणतं आहे गायत्री मॅडम? कुठलं मेडिटेशन आहे आज? माईक चालू करा. आजचं मेडिटेशन आहे आपल्या जे स्वप्न आहे त्याच्याबद्दल. आपली लक्झरियस लाईफ आपल्याला आपल्या स्वप्नांमध्ये बघायची, म्हणजे मेडिटेशन मध्ये आपल्याला बघायची. जी पण काही गोष्ट आपण बघतो म्हणजे ती व्हिज्युअलाइज करतो, तर ती एक दिवस मॅनिफेस्ट होत असते. अनेक श्रीमंत लोकांनी त्यांचे आयुष्य असेच मॅनिफेस्ट केलेले आहेत. मी सुद्धा तुमच्यासाठी एक उदाहरण आहे. मी पण माझं आयुष्य असंच मॅनिफेस्ट केलेलं आहे. ठीक आहे, या विषयावरती नंतर एखादी दिवस बोलूयात आपण. पण आता मेडिटेशन बद्दल थोडं शॉर्ट मध्ये माहिती सांगते आणि मग मेडिटेशन आपण सुरू करूयात. तर लक्झरियस लाईफ व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन म्हणजे काय? तर आपण ज्या गोष्टीची सतत कल्पना करतो, ज्या भावना मनामध्ये निर्माण करतो, त्याच दिशेने आपली ऊर्जा आणि आपली कृती जाऊ लागतात. बरोबर. तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? तर हे स्वप्न बघणं किंवा आपली भविष्यातलं आपलं जीवन कसं असेल हे पाहणं म्हणजेच व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन. ठीक आहे. तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्या भविष्याची मानसिक तयारी. जे आपलं भविष्य असणार आहे त्याची आधीच मनामध्ये तयारी करून ठेवणं. ती ऊर्जा अगोदरच त्याला पाठवून ठेवायची, म्हणजे कसं की ती एक दिवस आयुष्यामध्ये घडतं. जसं एखादी खेळाडू मैदानावरती उतरण्यापूर्वी विजयाची कल्पना करतो, एखादा उद्योजक यशस्वी व्यवसायासाठी कल्पना करतो, तसंच आपण आपल्या 6 महिन्यानंतरच्या आयुष्यात जाऊन तिथला अनुभव घेणार आहोत. ठीक आहे. तर आजच्या ध्यानामध्ये तुम्ही तुमच्या भविष्यातील सर्वोत्तम रूपाला भेटणार. तुमचे सुंदर घर अनुभवायचं आहे, आर्थिक स्वातंत्र्य, जे समृद्धी तुम्हाला बघायची असेल तर ते मॅनिफेस्ट करायचंय आज. त्यानंतर आपलं आनंदी कुटुंबाचा पण अनुभव घ्यायचा आहे स्वतःच्या यशासाठी, आणि भावना पण अनुभवायच्या आहेत. ठीक आहे. जेव्हा भावना आणि कल्पना एकत्र येतात तेव्हा मॅनिफेस्टेशनची प्रक्रिया ही खूप छान होत असते. आता जसं की तुम्हाला लाईफमध्ये जे काही घर, जे ड्रीम असतात ना आपलं, की हे हे या गोष्टी मला पाहिजे, किंवा आयुष्याचं उद्दिष्ट, जसं की तुम्हाला एखादी लक्झरियस घर किंवा बंगला पाहिजे असेल तर ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय. तुम्हाला आनंदी हॅपी पूर्ण कुटुंब पाहिजे असेल तर तुम्ही ते मॅनिफेस्ट करायचंय. ठीक आहे. एखाद्याला आरोग्य चांगलं पाहिजे असेल तर त्यांनी भविष्यात आपल्याला उत्तम आरोग्य मिळालंय आणि सुदृढ आहोत असं बघायचंय. त्यानंतर सध्या कोणाचा काही फायनान्शियल इश्यू असेल, आर्थिक प्रॉब्लेम असेल, तर फ्युचरमध्ये ते आपलं तुम्ही आर्थिकतेने संपन्न झाला आहात असं आपल्याला बघायचंय. ठीक आहे. त्यावेळेस लोन आहेत किंवा पैसे नाहीयेत ह्या गोष्टी बघायच्या नाहीत. आता जे घर आहे त्यापेक्षा नक्की चांगलं आणि स्वप्नातलं घर आपण बघायचं. फॅमिलीच्या बाबतीत म्हटलं तर नातेसंबंध जसे तुम्हाला पाहिजे तसे झालेले आहेत असं बघायचं. ठीक आहे. पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे बघायच्यात. एखाद्याला बेबी कन्सीव्ह करायचं असेल तर मग तुम्हाला तुमच्याजवळ, तर 6 महिन्यानंतर आपण लाईफ बघणार आहोत ना, मग तुम्हाला जसं की दिवस गेले तुम्ही असं बघायचंय. ओके. ज्या ज्या गोष्टी भविष्यामध्ये आपल्याला हव्यात त्या त्या बघायच्या आहेत.
चला कॅमेरा ऑन करायचा सगळ्यांनी. एंजलची आन्सर मिळाली काल दिवसभर शोधण्याचा प्रयत्न केला काल जे होतं ते. दीप्ती मॅडम काय गायडन्स मिळालं दिवसभर? नाही लक्षात आलं मला. नाही लक्षात आलं, ठीक आहे, हरकत नाही. मोबाईल समोर घ्या म्हणजे तुम्ही पूर्ण दिसाल मला. गायत्री मॅडम, नंदा गायकवाड मॅडम. चला तर ऍक्टिव्हिटी आपल्याला अगोदर करायची आहे. ज्या पण काही गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये पाहिजे आहेत ते तुमच्या स्वप्न कागदावरती अगोदर उतरवायचे. आणि कसं लिहिणार? मला हे हवं आहे असं नाही, मला हे मिळालेलं आहे. प्रेझेंट कंटिन्यू टेन्स मध्ये. जर तुम्हाला विजन बोर्ड करता येत असेल तर विजन बोर्ड पण जर करून ठेवला ना तर त्याचे पण रिझल्ट छान आहे. आपण एखाद्या दिवशी विजन बोर्डचं सेपरेट सेशन घेऊयात. सहा महिन्यानंतर किंवा एक वर्षानंतर तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या शक्य आहेत, अशक्य आहेत, विचार करायचा नाही. तुम्ही म्हणाल की मॅडम आमचं 6 महिन्यात स्वप्नातलं घर होणं शक्यच नाही, तरी पण लिहायचंय. जी गोष्ट अशक्य आहे ती सुद्धा लिहायची आहे. मिरॅकल्स व्हायचं असलं तर ते कसंही होऊन जातं. असंच एक मॅनिफेस्टेशनचं एक लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला देते. माझे एक क्लायंट होते, त्यांना असंच मॅनिफेस्ट करायला सांगितलं होतं. त्यांनी स्वप्नातला बंगला मॅनिफेस्ट केला होता. ते म्हटले पॉसिबलच नाही मॅडम, हे शक्यच नाही. आमचं अर्निंग पाहिजे तर म्हणजे 15,000च्या वर माझा महिन्याला पगार नाही आणि एवढा मोठा बंगला शक्यच नाही म्हणे मॅडम. म्हटलं लिहा, तुम्हाला लिहायला काय जातंय. तर ते एक 6-7 वर्षापूर्वी एक आजोबा आजी होते, त्यांना ते भरपूर श्रीमंत होते, त्यांना अपत्य नव्हतं, त्यांच्याकडे ते काम करायचे. आणि त्यानंतर त्यांनी ते काम सोडलं. 5 ते 6 वर्ष झाले. परंतु अचानक त्यांनी म्हणजे झालं असं की त्यांनी हे मॅनिफेस्ट केलं. त्याच्यानंतर 1 ते 2 दिवसात त्यांना एक नोटीस आली. त्या नोटीसमध्ये असं होतं की ते आजोबा आजी होते, तर ते एक्सपायर झाल्यानंतर त्यांनी त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी या व्यक्तीच्या नावावरती केली होती. ते मृत्यूपत्र त्यांना मिळालं होतं. म्हणजे हे मॅनिफेस्ट करण्याच्या 2 ते 3 महिन्यात त्यांच्या आयुष्यामध्ये घडलं. तर असं काही पण चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतो. म्हणून तिथे आपले लॉजिक नाही लावायचं, हे शक्यच नाही किंवा हे होणारच नाही किंवा असं काहीच नाही. चमत्कार व्हायचे तर कसे पण होऊ शकतात. जसं एक 15,000 महिन्याला कमवणाऱ्या व्यक्तीला खूप मोठा बंगला आणि भरपूर प्रॉपर्टी अचानक मिळू शकते त्याच्या मॅनिफेस्टेशनमुळे, तर आपल्याला पण मिळू शकते. ठीक आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये आनंद, आत्मविश्वास पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल, उत्साह पाहिजे असेल तर ह्या पण गोष्टी लिहू शकता तुम्ही. त्यानंतर नवीन कार घ्यायची असेल तर ती कार कोणती असावी ते पण तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकतात. त्यानंतर तुम्ही ऑकल्ट मध्ये असाल तर तुम्हाला क्लायंट चांगले मिळायला पाहिजे हिलिंगसाठी किंवा जे पण काय असेल तर ते पण तुम्ही मॅनिफेस्ट करायचंय. आज भरपूर क्लायंट येत आहेत, चांगलं पे करणारं ग्राहक तुम्हाला मिळतंय. तुमचं एखादी शॉप असेल तर भरपूर क्लायंट येत आहे, भरपूर विक्री होते असं तुम्ही लिहू शकतात. आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे, एक्झाम्पल म्हणजे.
एखादी एक्झाम देत असाल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला आहात असं तुम्ही बघू शकतात. तुमचे मुलं असतील तर मुलांना यशस्वी होताना बघायचंय. असंच मी मॅनिफेस्ट केलं होतं. मी इंजिनियर आहे पण मला डॉक्टर व्हायचं होतं. परिस्थिती शक्यच नव्हती डॉक्टर होण्याची. कारण की डॉक्टर व्हायला भरपूर पैसे लागतात. फक्त ज्ञानाने नाही होत. पण माझी इच्छा होती की मला डॉक्टर व्हायचं. शिक्षण इंजिनिअरिंग केलं आणि आता सेवा करते डॉक्टरांची. म्हणजे लोकांना बरं करण्याचं काम करते. डॉक्टर पण काय करतात? लोकांना बरं करतात. हिलर्स पण काय करतात? लोकांना बरं करतात. तर असं मी माझं स्वप्न पूर्ण होताना आता बघते. त्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत मॅनिफेस्ट केलेल्या. लवकरच तुमच्या समोर येतील. आणि 100% एनर्जी देऊन जेव्हा आपण मॅनिफेस्ट करतो, तेव्हा त्या गोष्टी घडतात. आणि त्या ब्रह्मांडाला घडवून आणाव्या लागतात. अनेक सेलिब्रिटींच्या स्टोरी पण तुम्हाला माहित असतील की त्यांनी कसं आपलं लाईफ मॅनिफेस्ट केलंय. अनेक लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला युट्यूबला सर्च केले तर मिळून जातील. मॅम आपल्याला हे प्रत्येक गोष्ट लिहूनच मॅनिफेस्ट होते का? लिहायचं असतं, त्यावरती आपण विचार करतो. ऍक्च्युली माझे हसबंड अजिबातच ऐकत नाही. त्यांना खूप वेळा सांगते की तुमचे काय विजन्स आहेत ते लिहा. पण ते म्हणतात नाही माझं सगळं माइंड मध्ये क्लिअर आहे, मला तसंच हवंय. ते लिहिण्याचं म्हणजे ट्राय पण नाही करत आणि लिहितच नाही. ते कसं असतं ना मॅम, जेव्हा आपण लिहितो म्हणजे ते सबकॉन्शियस माइंडमध्ये आतमध्ये रुजवलं जातं. जसं आपण जमिनीमध्ये बी पेरतो की नाही तसं. पण गरजेचं नाही, एखाद्याला नाही आवडत लिहायचं तर नाही लिहायचं, काय हरकत नाही. मग तुम्ही मॅनिफेस्ट करा, म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये ती गोष्ट सातत्यपूर्वक आहे ना, सकाळ संध्याकाळ रात्र तुम्ही 3 वेळा आठवताय तरी पण ते मॅनिफेस्ट होते. मेडिटेशननी ते करतात ती गोष्ट, फक्त लिहित नाही एवढंच. ठीक आहे, हरकत नाही, हरकत नाही. चालतं, ठीक त्यांची आहे. ती पॉवर स्ट्रॉंग असेल त्याच्यामुळे ते करू शकतात. निगेटिव्हिटी लिहिण्याचे रिच्युअल करताय ना सगळे, ते पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण सांगितलं होतं. निगेटिव्हिटी ठीक आहे, आता हे करा मग सांगेल ते परत तुम्हाला मध्येच डिस्टर्ब. झालं लिहून? डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे आहे. हळूवार दीर्घ श्वास घेताय. हालचाल करायची नाही. पूर्णपणे श्वास घ्यायचाय. अनुभव करा तुमचा श्वास पोटाच्या नाभीपर्यंत जातोय. श्वास घेताना पोट बाहेर येतंय.
हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वास सोडताना तुमचं पोट पूर्ण आत जात आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड. हळूवार सोडायचा आहे. पुन्हा होल्ड करायचा आहे. पुन्हा एकदा हळूवार श्वास घ्यायचा आहे. होल्ड. एक्झेल. दोघं हात जोडायचे आहेत. स्वतःचे आभार मानायचे आहेत. मी स्वतःची आभारी आहे. माझ्या माता-पितांची मी आभारी आहे. माझे आराध्य दैवत, आराध्य गुरु, कुलदैवत, कुलमाता यांची मी आभारी आहे. ब्रह्मांडीय दिव्य एंजलिक ऊर्जांची मी आभारी आहे. ब्रह्मांडीय रेकी शक्तीची मी आभारी आहे. ब्रह्मांडीय मनी रेकीची मी आभारी आहे. दिव्य गार्डन एंजल, आर्च मायकल एंजल यांची मी आभारी आहे. अनुभव करा अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. दोघं हात रब करून आकाशाकडे करायचे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. क्राउन चक्रातनं ती तुमच्या खालचे 6ही चक्र, संपूर्ण शरीर, शरीरातील प्रत्येक ऑर्गन सेलमध्ये प्रवाहित होत आहे. अनुभव करायचा आहे ती ऊर्जा तुमच्या हातांमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या हातांमधनं प्रवाहित होत आहे. जे रेखी साधक आहेत त्यांनी होनच्या यशाने ड्रॉ करायचा आहे. जे रेखी साधक नाहीत त्यांनी ओम सिम्बॉल इमॅजिन करायचा आहे. तुमच्या डोक्यावरती ओम अनुभव करायचा की तुमच्या डोक्यावरती ओम हा सिम्बॉल आहे. या सिम्बॉल मधनं येणारी ऊर्जा इथून पुढचे तुमचं पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यास तुम्हाला मदत करणार आहे. पवित्र सिम्बॉल स्वस्तिक पण तुम्ही बघू शकतात. तुमच्या हातांमधनं येणारा ऊर्जेचा फ्लो अनुभवायचा आहे. आता अलगदपणे ते हात खाली घेत मांडीवरती ठेवायचे आहेत. तळ हात आकाशाकडे. कुठलीही मुद्रा लावायची नाहीये, फक्त हात सरळ आकाशाकडे करायचे आहेत. पुन्हा एकदा श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. हळूवार दीर्घ श्वास घेताय. तुमच्या शरीरामध्ये होणारा दिव्य ऊर्जेचा संचार अनुभवायचा आहे.
माझं हे माईक म्यूट करा बरं मॅडम, होऊन नाही राहिलाय. अनुभव करा, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये येत आहे. तुमचं संपूर्ण शरीर हलकं होताना बघायचंय. तुमचं डोकं, चेहरा, मान, खांदे पूर्णपणे हलके होत आहे. तुमची पाठ, छाती, कमर पूर्णपणे हलकं होत आहे. ओटीपोट, मांड्या, गुडघे शांत होत आहे, शिथिल होत आहे. तुमचे पोटऱ्या, तळवे पूर्णपणे शांत आणि शिथिल झाले आहेत. दिव्य शीतलता अनुभवायची आहे. तुमचं शरीर आतनं गार होतंय. गारवा अनुभवायचा आहे शरीरातील. कल्पना करा, तुमच्या समोर एक सुंदर दरवाजा आहे. खूप मोठा, चमकदार, जणू त्याच्या पाठीमागे पूर्णपणे प्रकाश दडलाय. खूप मोठा असा दरवाजा तुम्हाला समोर दिसत आहे. या दरवाजाच्या पलीकडे तुमचे 6 महिन्यानंतरचे जीवन आहे. या दरवाजाच्या पलीकडे तुमचे 6 महिन्यानंतरचे जीवन आहे. मी 1 ते 5 पर्यंत काउंट करते. तुमच्या त्या भविष्यामधल्या दरवाजामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे. मी 5 पासून सुरुवात करते. हळूहळू तुम्हाला त्या दरवाजाकडे एंटर करायचं आहे. दरवाजा उघडायचा आहे, आत प्रवेश करायचा आहे. 5, तुम्ही त्या दरवाजाजवळ गेलेले आहात. 4, तुम्ही दरवाजा ओपन केलाय. 3, तोच लख्ख प्रकाश तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती येतोय. लख्ख प्रकाश तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती येतोय. तुम्ही त्यात प्रवेश केला आहे. 2, तुम्ही त्यात प्रवेश केलाय. आणि 1, त्या सुंदर जगामध्ये तुम्ही प्रवेश करलाय. अतिशय सुंदर तुमचं स्वप्नातलं जग. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या होत्या आज त्या सर्व तुम्हाला मिळालेल्या आहेत. तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट आज तुमच्या जवळ आहे. बघा, समोर तुम्हाला तुमच्या स्वप्नातल्या घर दिसत आहे. तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरासमोर उभे आहात. बघा ते घर कसं किती छान दिसतंय, किती सुंदर दिसतंय. कोणता रंग आहे बरं त्याचा बघा. घराच्या अवतीभोवती असणारी बाग बघायची आहे. कुठले कुठले झाडं लावली आहेत तुम्ही. बागेमध्ये किती फुलं आली आहेत बघायचंय. सुंदर अशी फुलं दिसताय. गुलाब, मोगरा, जास्वंदी. छान सुगंध दरवळतोय. आता तुम्ही त्या घराजवळ गेलायत. घराचं मुख्य प्रवेशद्वार जसं तुम्हाला हवंय तसंच ते आहे. छान रांगोळी काढली तिथे तुम्ही. . 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
तुमचा घराचा उंबरठा ओलांडून तुम्ही आत गेलायत. तुमचा लिव्हिंग रूम, तुमचा हॉल अगदी जसा तुम्हाला हवाय तसाच तो आहे. फर्निचर, घरामध्ये जेवढा मोठा टीव्ही पाहिजे होता तो एवढा मोठा टीव्ही आज तिथे आहे. सुंदर असं फर्निचर आहे. आता तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात गेलेला आहात. तुमच्या देवघरात गेलेला आहात. जसं देवघर तुम्हाला पाहिजे तसंच देवघर तिथे आहे. तुम्ही तिथे आशीर्वाद घेताय तुमच्या देवघराजवळ. तुमचे आराध्य दैवत कुलगुरू कुलमाता यांचे मूर्ती आणि फोटो तिथे आहेत. डोकं टेकून तुम्ही आशीर्वाद घेताय. आता अलगद तुम्ही देवघराच्या बाहेर आलेले आहात. तुमच्या बेडरूम मध्ये जायचंय. जसा पलंग गादी तुम्हाला हवी आहे तसंच अगदी तुम्हाला समोर चित्र दिसत आहे. तुमच्या कबड मध्ये जे जे कपडे तुम्हाला हवे आहेत ते सर्व तिथे उपस्थित आहेत. तुमच्या आवडीचे फर्निचर, कुशन्स, पडदे सगळं काही अगदी तुम्हाला हवं तसंच आहे. आता तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात आलेले आहात. अगदी मॉड्युलस किचन जसं तुम्हाला हवंय तसंच अगदी आहे. वेल फर्निश किचन ट्रॉलीज, ज्या ज्या वस्तू भांडे तुम्हाला हव्या आहेत त्या सर्व आहेत. खाद्यपदार्थ, कडधान्य, मसाले सगळं काय अगदी तुम्हाला जे जे हवं आहे त्या सर्व गोष्टी तिथे आहेत. फ्रीज, ओव्हन, डायनिंग टेबल सर्व चित्रण तुम्हाला ती जसंच्या तसं दिसत आहे. आता तुमचं ऑफिस बघायचं आहे. जसं ऑफिस तुम्हाला पाहिजे आहे तसंच ऑफिस आहे. तुमची छान अशी चेअर, टेबल असू शकतो. तो तुमचा हिलिंग रूम असेल. हिलिंग साठी लागणारे सर्व साहित्य, विविध क्रिस्टल्स, असू शकतं. तुमचं शॉप दुकान असेल तर त्या दुकानामध्ये असलेल्या सर्व वस्तू, गिऱ्हाईकांची गर्दी, काउंटरवरती स्वतःला पेमेंट रिसीव्ह करताना बघायचंय किंवा कॅश मोजताना बघायचंय. भरपूर समृद्धी तुमच्याकडे येत आहे. भरपूर पैसा तुमच्याकडे येत आहे. स्वतःला पैसे मोजताना बघायचंय. पैशांचा हिशोब करत आहात तुम्ही. जे ट्रान्झॅक्शन आले ते ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री तुम्ही चेक करताय. आता तुमचं ध्यान कक्ष बघायचंय. जिथे बसून तुम्ही ध्यान करत आहात, मेडिटेशन करत आहात, पुढची साधना करत आहात. अध्यात्मामध्ये खूप प्रगती होताना तुम्हाला बघायचंय. तुमच्या ध्यान कक्षात जे काही फोटोज
मूर्ती तुम्हाला पाहिजे असेल ती बघायची आहे. ध्यानस्थ बुद्धांची मूर्ती समोर दिसते, बघायचंय. तुम्ही या सुंदर जीवनासाठी पात्र आहात. आता स्वतःला तुमच्या कामामध्ये यशस्वी होताना बघायचंय. तुम्ही जे काही काम करणार आहात किंवा करू इच्छिता त्यासाठी स्वतःला यशस्वी होताना बघायचंय. लोक तुमची कामाची प्रशंसा करत आहेत. तुम्हाला अनेक क्लायंट मिळत आहेत. तुमचे बँक अकाउंटमध्ये सहजपणे पैसे येत आहेत. अनंत पैसे तुमच्याकडे येत आहेत. चांगल्या मार्गाने येत आहेत. आणि त्या पैशांचा योग्य ठिकाणी वापर तुम्ही करत आहात. तुमच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास आहे. पैसा अगदी सहजतेने तुमच्याकडे येत आहे. तुम्ही समृद्ध आहात. तुम्ही या यशासाठी पात्र आहात. आता तुमचे कुटुंब बघायचे आहे. सगळे कुटुंब खूप आनंदी आहे, आरोग्य संपन्न आहे. एकमेकांशी छान आनंदाने गप्पा करत आहेत. एकमेकांसोबत जेवण करत आहेत प्रेमाने. तुमचं संपूर्ण कुटुंब हसताना बघायचंय. तुमचं एकत्र कुटुंब परिपूर्ण आहे, आनंदी आहे. तुमच्या घरामध्ये शांतता आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहात. तुमच्या हृदयामध्ये प्रेम भरत आहे. आता तुमच्या भविष्यातील स्वतःला भेटायचंय. तुमच्या फ्युचर मधले तुम्ही तुमच्याकडे बघून हसत आहेत. खूप आनंदी आहेत, समाधानी आहेत. आरोग्य संपन्न आहेत, प्रेमपूर्वक आहेत. तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होत आहे. सर्व लोक नातेवाईक तुमचं कौतुक करत आहेत. तुमच्या प्रत्येक चांगल्या कामाचं तुमचं कौतुक होत आहे. तुमची सगळी स्वप्न पूर्ण झालेली आहेत. भविष्यातला तुमच्या जवळ जायचंय आणि भविष्यातला स्वतः जो असेल त्याला मिठी मारायची. तुम्ही त्याला घट्ट मिठी मारत आहात. तुमच्या स्वतःलाच मिठी मारल्यानंतर तुम्हाला एक दिव्य ऊर्जा जाणवली आहे. खूप सारी सकारात्मकता जाणवली आहे. तिची ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये मिसळू द्या. जणू हीच ती ऊर्जा आहे. याच ऊर्जेने तुम्ही 6 महिन्यात तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलवणार आहात. मनामध्ये म्हणायचं आहे, मी समृद्ध आहे, मी आनंदी आहे, माझे जीवन सर्वोत्तम आहे. माझं स्वप्नातलं जीवन मी आकर्षित करत आहे. हळूवार परत यायचंय. हळूवार वर्तमानात यायचंय. स्लोली कम बॅक. 5 4 3 2 1. दोघं हात रब करायचेत. रब युअर हँड. आणि ही ऊर्जा संपूर्ण शरीरावरती घ्यायची आहे. आज तुम्ही जे पाहिलं ते फक्त कल्पना नव्हती, ते तुमच्या मनाने विश्वाला दिलेलं स्पष्ट चित्र होतं. आता दररोज त्या भविष्याबद्दल कृतज्ञ राहा आणि त्यासाठी प्रेरित कृती करत राहा. हे मेडिटेशन रिपीट करत राहा.
जे काय सुंदर जग तुम्ही बघितलं आहे ते मिळवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. जे पण काही आपण ब्रह्मांडाकडे मागतो, ब्रह्मांड आपल्याला तथास्तु म्हणत असतं. त्याच्यामुळे सकारात्मक गोष्टी मागा आणि नक्कीच जीवनामध्ये परिवर्तन अनुभवा. रिलॅक्स, पाणी प्यायचं सगळ्यांनी. यस साक्षी मॅम, झाला तुमचा टाइम ऑफिसला जायचा. अनुभवलं सगळं, एनर्जी मिळाली. एक मिनिट माईक चालू करूया म्हणजे. कसं होतं तुमच्या स्वप्नातलं जग? तुम्ही जे सांगत होता ते सगळं फील करता येत होतं. सूचना सगळ्या समजत होत्या, पण मध्ये मध्ये मी ट्रान्स मध्ये जात होते. मध्ये मध्ये असं हे होत होतं, पण जसं लक्ष येईल तसं परत अवेअर होऊन तिथून कंटिन्यू होत होतं. अं, खूप छान वाटलं आजचं. म्हणजे त्या फिलिंग मध्ये आल्यासारखं फील झालं आता. चला छान. हो, थँक्यू. वेलकम मॅम. हंकारे सर हळूवार परत यायचंय. स्लोली कम बॅक. पाणी प्यायचंय. अर्चना शिंदे, तुला कसं वाटलं बेटा? खूप छान वाटलं. हे सगळं फील केलं ना, असं म्हणजे आहे प्रत्यक्षात मी ते सगळं अनुभवलंय असं वाटलं. खूप भारी वाटलं. तुला मागे मी हेच खूप मॅनिफेस्ट करायला दिवसानंतर सांगितलं असं होतं. रिलॅक्स माइंड. तुला जेव्हा मी क्रिस्टल दिले ना तेव्हा पण तुला हेच हो सांगितलं होतं तेच की असंच मॅनिफेस्ट कर. ठीक आहे, ठीक आहे. इथून पुढे खूप काळजी छान घे. वाटलं मॅम, थँक्यू. येस, थँक्यू सो मच. मॅनिफेस्ट करायचं हे हो. रेकॉर्डिंग बघून पण तू करू शकते, किंवा असंही जस्ट डोळे बंद केले ना तर गरजेचं नाही की प्रत्येक वेळा रेकॉर्डिंग बघावी. तुम्ही जस्ट डोळे बंद करून हे सगळं व्हिज्युअलाइज जरी केलं तरी ते मॅनिफेस्टेशनच असतं. ओके मॅम. थँक्यू. एवढे मॅडम. रेवगडे का? हॅलो, आवाज येतोय मॅडम? येस येतोय. खूप छान दिसतंय. खूप पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते तुमच्याकडे बघून आज. खूप छान वाटलं मेडिटेशन करून. मला असं वाटलं की हे कुठेतरी माझ्या लाईफमध्ये घडणार आहे आणि मी ते म्हणजे घडवेलच किंवा हे घडून होणार आणणं आहे हे. नक्कीच होणार मॅडम. तुमच्यावरती आहे ते. इतकं स्ट्रॉंगली मॅनिफेस्ट करा ना. ते बोलतात ना, कोई चीज अगर पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे आपको दिलाने में लग जाती है. म्हणजे ते खरं आहे. ऍक्च्युली ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच हे सेंटेन्स आहे. पण ते एक हिरोने बोललं म्हणून त्याच्या नावाने ते प्रसिद्ध झालं. पण ऍक्च्युली हेच लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. जी पण गोष्ट आपण बघतो, मॅनिफेस्ट करतो, ती मिळते म्हणजे मिळते. 100% मिळते. इतका स्ट्रॉंगली मागा ना की देवाला प्रश्न म्हणजे देवालाही वाटलं पाहिजे की नाही यार आता याला द्यावंच लागेल. जसं लहान मुलगा कसा आहे ना, खूप हम्म. हट्ट करतो आपल्याला की नाही मला पाहिजेच पाहिजेच, देस देस, मग शेवटी वैतागून म्हणतो की बाबा घे एकदाच. तसं ब्रह्मांडाने म्हटलं पाहिजे की घे बाबा एकदाच. ठीक आहे. हो, नक्कीच. छान वाटलं करून. कंटिन्यू येस. करेल. मला मंडे फ्रायडे जमत नाही फक्त, कारण माझा तोच वेळ असतो ऑफिसला जायचा. तर तेवढे 2 दिवस नाही जमत. पण ठीक आहे. बाकी दिवस पण मी करते. छान वाटलं करून. थँक्यू. थँक्यू. नंदा मावशी कसं वाटलं आणि केलं का संकेतने? तुम्हाला कसं वाटलं? का झोप लागली होती? माईक चालू करा ना.
तुम्ही बोलताय पण ते ऐकायलाच येत नाही आम्हाला. मला आहे ना खूप छान असं वाटत होतं आणि ते असं पॉझिटिव्ह वाटत होतं पूर्ण डोळ्यासमोर असं नाही का. हा आणि हा सगळा असा जांभळा प्रकाश येत होता माझ्या डोळ्यासमोर आणि गुलाबाचं पिंक कलरचं फुल दिसत होतं मला असं. चला छान. छान वाटत होतं त्यांच्यात. संकेत तुला कसं वाटलं? चांगलं वाटलं. संकेतला पण चांगलं त्याला वाटलं. connect नव्हतं. कनेक्ट होत नव्हता त्याला पण तो ऐकत होता ना तर ते छान वाटत हम्म, होतं हम्म. त्याला असं. चला छान. त्यांना दोघांना सांगा रेकॉर्डेड मेडिटेशन अधूनमधून करत जा. जेव्हा शांत असतात ना, जेव्हा कुठली दगदग नाही राहत त्यावेळेस करायचं. थँक्यू मॅडम. छान वाटलं एकदम. थँक्यू सो मच. सुजाता जीएम. सुजाता जीएम मॅडम बोला. छान वाटतं म्हणून खूप छान. ग्रँड मास्टर आहे ना म्हणून गेम यस, ग्रँड मास्टरची जीएम बोला. ग्रँड मास्टर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटतं. व्हिज्युअलाइज म्हणजे पूर्ण झालं आणि आता त्याचं पूर्ण आत्मविश्वास वाढला माझा की नाही मला हे पाहिजेच आणि करायचंच आहे. यस, करायचंच. लहान बाळासारखं हट्ट करायचा ब्रह्मांडाकडे. लहान बाळ होऊन जायचं. लहान बाळ झाले त्या मेडिटेशनला होते का तुम्ही? जेव्हा आपण लहान बाळ झालो नाही. नाही होत्या ना? ते करा, ते बघा. त्याच्याने लहान बाळ होणं सोपं होतं. लहान बाळाला हा. कसं अगदी सहजतेने आपण मोठं होऊन मागितलं तर मग युनिव्हर्स पण बोलेल ठीक आहे जाऊ दे, मोठा बच्चा आहे समजून घेईल. पण तुम्ही लहान होऊन मागितलं ना तर ते ग्राउंडेड पण असतं आणि मिळतं पण चांगलं. म्हणून आपण त्या स्टेपने गेलो. पहिले लहान बाळ केलं तुम्हाला आणि मग नंतर इच्छा मागितल्या. ठीक आहे, चला हरकत नाही. रेकॉर्डिंग बघून घ्या त्याची. थँक्यू मॅडम. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. माझे ठीक आहे चला. माहिती मॅडम मला माझे शब्द की नाही असं म्हणजे असं हे नाही का माझ्या शॉर्ट मध्ये सांगता येते असं होते. माझं जे करायचं मन जसं करायचं असते ना मला ते शब्द असे हे होतात म्हणजे सापडत नाही की काय पण मी माझं मन असं शॉर्ट मध्येच व्यक्त करून देते असं होतं. मेडिटेशन जे मध्ये का? नाही ह्याच्यात आता तुमच्याशी बोलताना वगैरे जे काही असं सांगायचं अच्छा, असलं ना मनामध्ये खूप असतं पण सांगता येत नाही असं तुम्हाला म्हणायचंय हा का? असं होते. हा ओके असं ओके. हा. हा हा. ठीक आहे, तुमचं मन मला कळतं पण इतरांना नाही कळणार ना. मग त्याच्यामुळे प्रयत्न करायचा. आपण हिलर आहोत. भविष्यात पुढे आपल्याला पण कोच बनायचंय. मग जेवढं आणि तुम्ही माहितीये आता खूप सारे प्रॅक्टिस कराल ना तुम्हाला तेवढं इझी अं, पडेल. हा खूप वेळेस माझं असंच होते मला ना असं खूप सारं बोलायचं असते माझ्या घरात सांगायचं असते मी माझ्या मनात बोलते पण असं प्रत्येकाचं म्हणजे मिस्टरांशी लॅपिसचं ब्रासलेट वापरा, लॅपिसचं. आणि इथे जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा इथे ठेवून ब्रासलेट इथे ठेवून द्यायचं लॅपिसचं. ते मला व्यक्त होता येत नाही असं होते. थ्रोट चक्रावरती काम करा आणि लॅपिस क्रिस्टल यूज करा. असं म्हणजे ना आणि बोलता येते खूप पण मग ते की नाही बोलू की नाही किंवा मग मनातच बोलून टाकते असं हा होते. हा हा. ठीक आहे, लॅपिस वरती हे मॅम करा तुम्ही. येस, बोला चैताली. ते मला पाहिजे होतं ग्रीन जेड प्लस स्पायरॉइडचं ते मिळेल का म्हणजे काय असतं ते ग्रेन जेड आणि ग्रीन जेड आणि कशासाठी पाहिजे? पायरॉइड तुला धनयोग ब्रासलेट दिलंय ना. फायनान्शियल धनयोग ब्रासलेट तुझ्या धनयोग ब्रासलेट मध्ये आहे ग्रीन जेड आणि पायरेट. तुला पाहिजे तर जिबो कॉइन घे ग्रीन जेडचा आणि पायरेटचा अँकलेट घे. कॉम्बिनेशन दोघांचं ऑलरेडी तुझ्याकडे आहे. धनयोग ब्रासलेट मध्ये असताना ते. मग वेगळं घ्यायची गरज नाही का? मग तू कॉइन घे ना. तुला जर घ्यायचं तुला अट्रॅक्ट करतंय का ते घ्यावंसं वाटतंय त्याच्याकडे बघून सारखं. हा म्हणजे पॅरॉइड तर मी ते अँकलेट घ्यायचं म्हणतच होते मम्मी बोलली मी मॅमला करते म्हणून. मग तुला कॉइन पाठवते त्याच्यासोबत मी. अँकलेट सोबत कॉइन घेशील ते तुला सोबत ठेव मग जवळ कायम खिशामध्ये ठेवायचं किंवा हातात ठेवायचं ते. चालेल. हा ठीक आहे. चला थँक्यू सो मच. भेटूया उद्या पुन्हा अजून एक नवीन मेडिटेशन सोबत. तोपर्यंत थँक्यू 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 सो मच.